नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण शिकणार आहोत सुंदर आणि ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन, जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आहे। तर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअर सुद्धा करा। चला मग तुमचा जास्त वेळ न घेता छानशी व्हिडिओला छान असेल। पूर्ण उंची घेतली 13.5 इंच, घडी घेतली 9.5ची। त्याच्यासाठी आपल्याला 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर। जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंढ्याची उंची घ्यायची। हा बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे। इथे ना गळा उंची आपल्याला घ्यायची 9.5 इंच, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि हा बॉक्स सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। इथे द्यायचा आपल्याला गोल गळ्याचा आकार। ज्यांना थोडासा ब्रॉड हवा आहे त्यांनी थोडंसं रेषेच्या बाहेर जाऊन आकार द्यायचा आहे। मोंढ्याचा आकार दिला तो कट करून घ्यायचा, गळ्याचा आकार सुद्धा असा कट करून घ्यायचा। त्याच्यानंतर घ्यायचे ब्लाऊज पीस, त्याच्यावरती ठेवायचा अस्तर। मोंढ्याच्या बाजूने थोडा कपडा कट केला, गळ्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करून घ्यायचा। पीस ओपन करायचा, त्याच्यावरती अस्तरही ओपन करून ठेवायचं आणि पिना लावून घ्यायच्या। आपण इथे पायपिंग वगैरे करणार नाही आहे किंवा कॅनव्हासचा वापर पण करणार नाही, म्हणून पिना लावून घ्यायच्या आणि अगदी व्यवस्थित अशी 1/2 इंच अंतर सोडून गळ्याभोवती शिलाई मारून घ्यायची। ज्यांना परफेक्ट शिलाई येत नाही ना त्यांनी खडूने रेष मारायची, त्या रेषेवरती शिलाई मारायची। मग त्या शिलाई मारून झाली की हा मधला एक्स्ट्राचा कपडा जो दिसतोय तो कट करून घ्यायचा आहे, म्हणजे गळ्याला छान अशी फिनिशिंग येईल। असे छोटे छोटे कट आपल्याला पूर्ण गळ्याभोवती मारून घ्यायचे। शिलाईला धक्का लागणार नाही याची पण काळजी घ्यायची। आता अस्तरमध्ये पलटी करून वरतून द्यायची दाबटीप। मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका। त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेवर मिळेल आणि अगदी सोप्या पद्धतीमध्ये आपल्या चॅनलवर डिझाईन अपलोड केलेले आहेत त्या बघायला मिळतील। बघा, ह्याप्रमाणे अगदी व्यवस्थित ही दाबटीप देऊन आपला हा गळा पूर्ण करायचा आहे। त्याच्यानंतर कपड्याला पलटी करून पूर्ण अस्तर आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे। बघा, अगदी हाताने अगदी व्यवस्थित करून अस्तर हे जॉईंट करायचं, म्हणजे कुठेही फुगा वगैरे पडत नाही। आता उरलेला जो एक्स्ट्राचा कपडा दिसतोय तो सगळा कट करायचा, म्हणजे ब्लाऊजची फिनिशिंग पण छान येते। बघा, ह्या पद्धतीने अगदी व्यवस्थित हे कट करून घ्यायचंय। लगेच आपल्याला पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे। खाली अर्धा इंच पकडायचं, वरती 4.5 इंच, असे दोघही टक्स आपल्याला सारखेच मारून घ्यायचे। पट्टी घ्यायची, कमरेला पट्टी लावायची, म्हणून त्या पट्टीला एका बाजूने असं फोल्ड करायचं आणि सिंपल अशी ठेवून शिलाई मारून घ्यायची। पट्टीवरती द्यायची दाबटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची। त्याच्यानंतर आपण हे 2x2 चे चौकोनी तुकडे घेऊन त्याला असं त्रिकोणमध्ये शिवून घ्यायचे। शिलाईच्या बाहेरचा कपडा कट करून घ्यायचा, म्हणजे डिझाईनला फिनिशिंग येते। अशी डिझाईन आपल्याला बनवून घ्यायची। ही डिझाईन आपल्याला गळ्याच्या आतल्या बाजूने फक्त थोडे थोडे कोणे बाहेर ठेवून आणि पूर्ण गळ्यावरती लावून घ्यायची आहे, पण आतल्या बाजूने लावायची, हे लक्षात ठेवायचं। बघा, ह्याप्रमाणे आपली डिझाईन लावून पूर्ण झालेली आहे। त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचा पुन्हा कॉन्ट्रास्ट कपडा, 3 इंच रुंदीची पट्टी आपण घेतली, तिला डबल घडी करून आणि एक कडेने अशी शिलाई मारून घ्यायची। शिलाई मारून झाली की त्याची आपल्याला फ्रिल बनवायची। बघा, ह्या पद्धतीने आपण ही पूर्ण पट्टीची फ्रिल बनवून घेणार आहे। जर शिलाईच्या बाहेर कपडा जास्त दिसत असेल तर तो कट करून घ्यायचा आहे आणि साधारण अर्धा इंच अंतर सोडून गळ्यापासून ही आपल्याला फ्रिल अशी ह्या पद्धतीने पूर्ण गळ्यावरती लावून घ्यायची। बघा, अगदी छान अशी आपली फ्रिल लागली गेलेली आहे आणि सुंदर अशी आपली डिझाईन तयार होत आलेली आहे। त्याच्यावर आता सुंदर अशी लेस आपण इथे लावणार आहे
आणि त्या फ्रिलला आणखी आकर्षक असं आपल्याला बनवायचं आहे. ह्या पद्धतीने तुम्ही इथे कोणतीही लेस वापरू शकता. मी इथे गोल्डन लेस वापरलेली आहे. तुम्हाला कॉन्ट्रास्ट लेस वापरायची तरी तुम्ही तिथे वापरू शकता. बघा अगदी छान अशी लेस आपल्याला इथे लावून घ्यायची. लेसला डबल शिलाई मारायची म्हणजे लेसची फिनिशिंग पण छान येते. आणि जो आपण अर्धा इंच अंतर सोडून आणि फ्रिल जी लावली त्याच्यामुळे आपल्या फ्रिलला आणि डिझाईनला सुंदर असा लुक आलेला आहे. बघू शकता तुम्ही. फ्रिल लावून झाली, आपली लेसही लावून झाली. आता इथे सेंटर काढायचं आपल्याला आणि एक नॉड घ्यायची. आपल्याला जितकी खाली पाहिजे ना तितकी खाली ठेवायची आणि इथे वरती असं फोल्ड करून इथे शिलाई मारून घ्यायची. त्याला छोटे छोटे लटकन आपल्याला बनवायचे. 2 बाय 2चे चौकोनी तुकडी थापून घेणार आहे. त्याला असं त्रिकोणमध्ये शिवून घ्यायचं आहे. ज्या बाजूनी बंद बाजू आहे ना तिथे आपल्याला एक लेस लावून घ्यायची आणि छान असं हे लटकन आपल्याला इथे बनवायचं आहे. बघा अगदी छान असे छोटे छोटे लटकन आपण इथे बनवले. दुसरे लटकन आपल्याला त्याचप्रमाणे बनवून घ्यायचं आहे. दोघंही लटकन आपले बनवून तयार झालेले. त्याच्यानंतर आपल्याला गळ्याला लावायची नॉड. त्याच्यासाठी सुद्धा आपण ही नॉड घेतली आणि तिथे सुद्धा छान लटकन आपण बनवणार आहे. त्यासाठी आपण ब्लॅक कलरचाच कपडा घेतला. चौकोनी तुकडे घेऊन त्याला त्रिकोणमध्ये शिवलं आणि त्याच्यावरती सुद्धा आपण जी गळ्याला लेस लावली तीच इथे आपल्याला 2 पदर लावून घ्यायचे. आणि बघू शकता तुम्ही इथे नॉट ठेवून सुंदर असं लटकन आपल्याला इथे बनवायचं आहे. अगदी कमी वेळात आपण अगदी सुंदर डिझाईन बनवलेली आहे. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे म्हणजे तुमच्या पूर्णपणे डिझाईन लक्षात येईल. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघायची. इतकी सोपी डिझाईन तुम्ही कोणत्याही ब्लाऊजवर केली तरी ती सुंदरच दिसणार आहे आणि तुमच्या कस्टमरला सुद्धा ही डिझाईन खूपच आवडणार आहे मैत्रिणींनो. त्यासाठी तुम्ही नक्की ट्राय करा. वरतून 2.5 इंच मोजायचं आणि दोघंही नॉड इथे जॉईंट करून घ्यायच्या. इथे जर तुम्हाला आणखी वरती जर नॉड पाहिजे असेल तर थोडंसं फोल्ड करायचं आणि इथे काय करायचं अशी शिलाई मारून घ्यायची. बघू शकता तुम्ही जितकं आपल्याला वरती जर घ्यायचं असेल तर थोडंसं घ्यायचं वरती आणि इथे पॅक करून घ्यायचं पुन्हा एकदा. इथे आपल्याला शोचं बटन ठेवून आणि छान अशी डिझाईन आपली तयार झालेली. मैत्रिणींनो आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा. बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. वाटला आपला आजचा व्हिडिओ. अगदी छान आणि सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ती. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. आपल्या चॅनलवरती तुम्ही अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअर सुद्धा करा. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.